नमस्कार, मी श्रीकांत मुरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. मित्रांनो, आज एका पक्षाच्या प्रचंड मोठ्या विजयाबद्दल मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि तुम्ही जे सोशल मीडियावरती पडून आहात, हे माझं वाक्य नाही आहे. सोशल मीडियाचा उपहास करणाऱ्या मेनस्ट्रीम मीडियातल्या मोठ्या मोठ्या पत्रकारांचं वाक्य आहे की बहुतांश लोक सोशल मीडियावर पडून असतात आणि आमच्यासारखे तर 2% के यूट्यूबर, 2 कवडी के यूट्यूबर, आम्ही तर त्याच्यावरती पडूनच असतो. आम्हालाही काही कामधंदा नाही. पण नेमकं असं कामधंदा नसणाऱ्यांनीच मिळून एक प्रचंड मोठा पक्ष स्थापन केला आहे, काँक्रोच जनता पार्टी. आणि त्या काँक्रोच जनता पार्टीनं स्थापन केल्या केल्या पहिला मोठा प्रचंड विजय फाल्ता मतदारसंघामध्ये पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे. काय झालं तुम्हाला नाही कळलं? तुम्ही निकाल नाही बघितले ते? फाल्ता तो जो हार्बर डायमंड नावाचा एक लोकसभा मतदारसंघ होता, तृणमूल काँग्रेसचे जागतिक पातळीवरचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचा खासदार, त्यांच्या त्या खासदारकीच्या मतदारसंघामधला एक महान सुफी संत, समाजसेवक थोर माननीय जहांगीर खान हे उमेदवार असलेले तृणमूल काँग्रेसने तिथे निवडणूक लढवत होते. फाल्ता मतदारसंघ. तुम्हाला काय ऐकवलं? फालतू? फालतू नाही, फाल्ता. काय पालतू ऐकू आलं? पालतू नाही, कोण कोणाचं पालतू आहे ते नाही चाललं. फाल्ता मतदारसंघ म्हणतो मी तुम्हाला. फाल्टा पण म्हणू शकता तुम्ही त्याला. तर त्या मतदारसंघामध्ये परवा निवडणूक झाली आणि काँक्रोच जनता पार्टीने स्थापनेच्या नंतर पहिल्यांदाच प्रचंड प्रमाणामध्ये त्यांना जे मतं मिळालेले 28.8% मतं, इतके प्रचंड मतं मिळालेले. काय झालं तुम्हाला कळलं नाही? अरे ते इलेक्शन कमिशननी वेबसाईटवर टाकलेलं आहे ना. फाल्टा या मतदारसंघामध्ये भाजपचे जे उमेदवार होते त्यांना एकूण मिळालेली मतं आहेत 1,49,666 फक्त. इतकं सगळी मशिनरी वापरली, इतकं सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये करोडो रुपये ज्या पक्षाकडे आहेत त्यांनी सगळं मॅनेज केलेलं आहे. इलेक्शन कमिशन मॅनेज केलेले, त्याच्यानंतर सगळे न्यायमूर्ती मॅनेज केलेले, सगळं सिस्टीम त्यांच्या ताब्यामध्ये, ईडी आहे, सगळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या ताब्यामध्ये आहे. आणि एवढं करून सुद्धा त्यांच्या उमेदवाराला मतं किती मिळाली? फक्त 71.2%. म्हणजे बघा, भारतीय इतिहासातली लोकशाहीचा किती गौरवाचा दिवस आहे की सगळं पूर्ण तडफड, सगळी मरमर, सगळं करून पैसा लावून सगळी व्यवस्था विकून घेतल्याच्या नंतर सुद्धा नरेंद्र मोदी सारख्या वर्ल्ड बेस्ट PM म्हणूयात त्यांना, असं म्हणतात ना सगळे ते, किंवा ह्या तथाकथित विरोधकांच्या भाषेमध्ये फेकू, किंवा अजून काय काय गंगू तेली, गंदे नाली का किडा, चायवाला, असा जो तथाकथित आपला पंतप्रधान आहे त्यांनी प्रचार केला, सगळं पश्चिम बंगालमधलं वातावरण ढवळलं, सगळं केलं, तरी फक्त मतं मिळाली 71.2%. आणि ही जी आत्ता स्थापन झालेली ऑनलाईन असलेली ह्या ज्या आपल्या सोशल मीडियात तुमच्या माझ्यासारख्या पडीक लोकांनी ज्याला पाठिंबा दिलाय, म्हणजे पडीक ते म्हणतायत, मी तर काय, आपण पडीकच लोक असल्यामुळे आपण कोणाला पडीक कसं काय म्हणणार? तर ह्या सगळ्या ऑनलाईन असलेल्या लोकांनी प्रचंड मोठा पाठिंबा दिलेली जी काँक्रोच जनता पार्टी आहे त्यांना मिळालेली मतं आहेत. किती आकडेवारी बघा, मी तुम्हाला नेमके सांगतो. 28.8. तुम्हाला बेरीज येत नाही? फार साधी गोष्ट आहे. आता मला लक्षात घ्या तुम्ही, किती मतदान झालं? 85%. म्हणजे एखाद्या रिपोलिंगला सुद्धा 85% मतदान यावं म्हणजे हे कोणाचं श्रेय? हे सगळं काँक्रोच जनता पार्टीचं आहे ना. एरवी ते लोक घरामध्ये बसलेले होते, त्याच्यानंतर तिथे भाजपचं ते अतिशय गचाळ असं सरकार आलेलं, किरकोळ 208, त्यांचे 207 आणि आता 8 झाले, 207 आमदार आले. त्याला काही विशेष नाही ना. त्याच्यामुळे आता ह्या निवडणुकीचा निकाल काय लागला असता काय नाही असतं, लोक घरातच बसले होते ना. पण लोक बाहेर कशामुळे पडले? फाल्ता मतदारसंघामध्ये रिपोलिंग, पुनर्मतदान असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बाहेर कसं काय पडले? काँक्रोच जनता पार्टी यांनी जो प्रभाव होता हिरिरीनं दाखवून द्यायला, सिद्ध करायला की आम्ही तुमची कुठल्याच पद्धतीची दादागिरी, दहशतगर्दी सहन करणार नाही. महान सुफी संत जे होते जहांगीर खान, त्यांना सुद्धा त्यांनी तर खरं तर सांगितलं होतं लोकांना हात जोडून की मला मतदान करू नका म्हणून, कारण की त्यांना गरजच नाही ह्या गोष्टीची सगळे वगैरे. ते पूर्णपणे पार पोहोचलेले पलीकडं, अगदी या मोह माया लोभ ह्याच्या सगळ्याच्या पलीकडं पोहोचून जे महान सुफी संत जहांगीर खान आणि त्यांचे जे त्यांच्या परंपरेतल्या सद्गुरू असलेल्या माननीय ममता बानो बेगम आणि त्याच्यानंतर अभिषेक बुखारी, हे जे सगळे त्यांचे जे त्यांच्या परंपरेतले जे सगळे संत महंत मोठे लोक आहेत ते सगळ्यांनी हे सगळे पलीकडे पोहोचले. त्यामुळे त्यांनी सांगितलं की मला मदत देऊ नका. निवडणुकीच्या मतदानाच्या 2 दिवस आधी
सुफी संत जहांगीर खान यांनी सांगितलं होतं तृणमूल काँग्रेसची की मला मत देऊ नका, तरी त्यांना 3.7% मत आहेत. CPIM कम्युनिस्ट त्यांनी तर म्हणजे त्यांची तर कामालाच झाली. त्यांनी जवळपास काय मला वाटतं इथं टक्केवारी जी दिलेली आहे 19% मतं त्यांनी घेतलेले आहेत आणि चक्क डिपॉझिट वाचला. आता काय करायचे ते पैसे घरी नेऊन मला सांगा बरं. आणि तेच बघा काँग्रेसवाले बघा किती महान आहे सगळे, किंवा हे महान सुफी संत जहांगीर खान वगैरे यांनी सगळ्यांनी ते पैसे दान करून टाकले निवडणूक आयोगाला. डिपॉझिटची जी रक्कम होती ना त्यांनी ती देऊन टाकली, नको म्हणाले आम्हाला परत. इतकं मोठं महान कार्य निवडणूक आयोग करायला लागले, जे प्रत्यक्ष भाजपला पूर्णपणे शरण गेलेले त्यांच्या ताब्यामध्ये आहे. ज्ञानेश कुमारच्या खिशामध्ये यांनी देऊन टाकले ते पैसे. इतकं मोठं मन पाहिजे खरं तर. आणि हे CPIM वाल्यांना काही कळलं नाही, काय नाही. खरं तर स्वतःला गोरगरिबांचे आणि मजदूरांचे आणि किसानांचे शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून घेणारे हे सगळे कम्युनिस्ट साम्यवादी, त्यांना लाज नाही वाटली की त्यांनी ते डिपॉझिट वापस घेतलं. 19.36% त्यांना मतं पडले. ही काही रक्कम म्हणजे ही काय आकडेवारी झाली. जर तुम्हाला 10%च्या आतमध्ये मतं पडली असते तुम्हाला पुण्य लागलं असतं की ते डिपॉझिट अख्खच्या अख्खं तुम्ही निवडणूक आयोगाला दान करण्याचं. पण कम्युनिस्ट नतद्रष्ट त्यांनी तेवढंही केलं नाही. पण ह्या सगळ्यांची तुम्ही जर बेरीज केली, भाजपच्या विरोधामध्ये ठामपणे 28.8% लोक उभे राहिलेले आहेत. आणि हे फक्त आणि फक्त यश काँग्रेस जनता पार्टीचं आहे. एक पक्ष ऑनलाईन स्थापन होतो आणि तो एकदम सनसनीत अशी चापराक एवढ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना मारतो की ज्यांना 100% सुद्धा मतं मिळवता येत नाहीत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे मला सांगा. भारतीय जनता पक्ष, मोदी, अमित शहा यांनी तर या मुद्द्यावरती राजीनामा द्यायला पाहिजे की तुम्हाला साधे 100% मतं मिळू शकत नाहीत. साधी गोष्ट होती, काही त्याच्यामध्ये करायचं नव्हतं. आणि जर तुम्हाला 100% मतं मिळाली असते तर आपण मान्य केलं असतं की तुम्ही खरंच जनतेचे प्रतिनिधी आहात म्हणून. तुम्ही फक्त 71.2% लोकांचे प्रतिनिधी आहात. 28.8% जे लोक तुमच्या विरोधातले ते सगळेच्या सगळे पूर्णपणे काँग्रेस जनता पार्टीचे समर्थक आहेत. त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा लोकांकडून मिळतो आहे. पक्ष ऑनलाईन स्थापन झाल्याच्या नंतर 2 दिवसाच्या आत एका छोट्याशा विधानसभेमध्ये सुद्धा ते 28.8% मतं मिळू शकतात. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या त्यांची कमाल किती आहे. तुमचं काय आहे, सामान्य लोकांना तुम्ही सगळे आंधळे झालेले आहात मोदीच्या प्रेमामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला 71.2% मतं म्हणजे प्रचंड मोठा विजय वाटतो. किरकोळ 208 आमदार निवडून आलेले आहेत. जगामध्ये इतकी लोकसंख्या आहे, 750 करोडचं जग आहे हे विश्व सगळं. आणि त्याच्यामध्ये फक्त 208 आमदार एका पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये येतात आणि ते नाचायला लागतात सगळे विजय मिळाला. किरकोळ क्षुद्र गोष्टी आहेत ह्या. या फालता विधानसभा मतदारसंघातली ही उसंतवाणी. फालता करी सिद्ध कोण आहे फालतू आणि पालत राजकीय. आधी केल्या किती गुंडगिरी गप्पा गाठला तो टप्पा कोणता. काँग्रेसही शोधा कुठे गेली आता मोहब्बत बाता किती केल्या. मतदारांनी जो दिला तो नकार करावा स्वीकार वास्तवाचा. लोकशाहीमध्ये जनताचं राजी भोवते नाराजी सदा तिची. हिंदूंनी दिलेला भोव तसे शाप विसरले बाप सनातनी. कांत म्हणे फुटे देशद्रोही घडा शिकविते धडा लोकशाही शिकविते धडा लोकशाही. शिव 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 शिव. काय ऐकलं तुम्ही? काय लिहिले ह्या उसंतवाणीमध्ये? फालतूपणा लिहिलेला आहे, फालटामधला फालतूपणा लिहिलेला आहे वगैरे. मी तुम्हाला सांगतो, हा श्रीकांत उमरीकर सुद्धा भाजपचा पंटर आहे. हे ठरून ठरून सगळं चालू आहे. जे काही मूळ आहे, जे फालतामध्ये जो निकाल लागलेला आहे तो काँग्रेस जनता पार्टीचा प्रचंड मोठा विजय आहे. 28.8% लोक त्यांच्या पाठीशी आहेत. तुम्हाला हे पटत नसेल तर ते सुमार विद्यापीठाचे ते सुमार असे जे पत्रकार आहेत ना, आंतरराष्ट्रीय कटवाले, त्यांनी मांडलेली थेरी तुम्ही ऐका. अजून भरपूर जण आहेत. ते रमेश कुमार आहेत, बाकीचे आहेत, जर्मन शेफर्ड आहेत, काही बाकीचे बाहेरचे यूट्यूबवर वगैरे. तुम्ही सगळ्यांना ऐका म्हणजे तुमचे डोळे उघडतील. तुम्ही हे ॲनालायझर वगैरे तुम्ही पाहता त्याच्यात काही खरं नाही. हा जो सगळा फालतूपणा ह्यांचा लागलेला आहे. तुम्हाला जर खरं खरं समजून घ्यायचं असेल तर ऑनलाईन जी तयार झालेली स्थापन झालेली काँग्रेस जनता पार्टी आहे ते तुम्ही त्यांना फॉलो करा. त्याने तुम्ही लक्षात घ्या, त्यांनी पहिल्याच म्हणजे पदार्पणातच इतका मोठा विजय मिळालेला आहे. आमच्या मनात नाही करायचं पण आपण त्यांचं अभिनंदन करून टाकू. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.